पण ते गरजेचं आहे ते बोलत. तुम्हाला राग आला तर? राग येण्यासारखं असेल सांगू नको, कारण मला तर राग आला सहजा सहजी जात नाही. तेव्हा जे बोलायचं असेल पुन्हा जेव्हा भेटशील तेव्हा मग आम्ही येतो. माझी आज मनस्थिती बरी नाही, समजलं. आता ठरविलं आहे सर्वांची परिस्थिती बिघडून ठेवणार आहे. कळलं काय? एक अपक्ष जास्त बोलण्याचा प्रयत्न केला, वाईट बोलण्याचा प्रयत्न केला, बैठेली जाणार नाही. समजलं? आणि या गैरसमजामुळे नाती तुटतात. माझ्या पहिल्यानंतर सर्वांना असंच वाटतं हा जास्त बोलणार आहे, याला राग भरपूर येतो. पण राग आला तरी क्षणभर स्वरांवर ज्याची सत्ता आहे त्याला स्वराधीश म्हटलं गेलं. ज्याला विश्वास झाली आपण नावलौकिक मिळवण्यासाठी लीनता ठेवली, कारण अति सर्वत्र वर्जते. आपल्या जीवनात अति ज्यानं केली त्याच्या जीवनाचा रास हा ठरलेला आहे. आणि मी माझ्या जीवनात राजा म्हणून जगाच्या निदर्शनाला येण्यासाठी सत्सद विवेक बुद्धीने वापरलो. तेव्हा तुमच्या शब्दाला नकार दर्शविणारा मी कोण आहे? दोन प्रेमी युगल एकत्र झाल्यानंतर त्यांच्यात प्रेम भावना निर्माण होतो, हा निसर्गाचा नियम असतो. आणि त्या निसर्गाच्या नियमानुसार तुम्ही माझ्यावर आसक्त झाला आणि तुम्ही म्हणाला सख्या बोल ना, सख्या थांब ना. थांबण्यासाठी वेळ नव्हता पण क्षणभर थांबलो. पण माझी एक सवय आहे, सहजासहजी मी जास्त बोलत नाही आणि बोलायला सुरुवात